आज किती किती लोकांचं जेवण आहे? 100 लोकांचं जेवण आहे आणि इकडे तयारी चालू आहे. आणि चिकन देखील हे झालं. काय काय लावलं याला चिकनला? आलं लसूण पेस्ट. हा, आणि आता फोडणी द्यायची तयारी चालू आहे. आता काय काय केलंय? आता कांदा लसूण लसणाची पेस्ट आणि टोमॅटो. ओके. हे कसं असतं, मेजरमेंट कसं असतं याचं? किती चिकनला किती पाहिजे अंदाज आहे ना तुमच्या? नाही. तुम्ही खालून हे करा, गॅस बारीक कर. सगळा मसाला लागला पाहिजे त्याला. आणि इकडे भात पण झालाय ना, चुलीवरचा भात झालेला आहे. इकडे थोडस आपल्याला उशीर झाला. ओके, बघू शकता इथं पूर्ण मसाला त्याला लागलाय चिकनला. हे ग्रेव्ही बनवणार ना, चिकन साठी लागणारा मसाला आहे. किती कांदे लागतील आता? किती कांदे घेतात मसाल्यावर? 2.5-3 किलो जास्त होते. 2.5-3 किलोचा मसाला. 4 किलो होतील. 4 मसाल्यात काय जास्त वापरतात? म्हणजे आपल्याकडे कोकणात कुठला मसाला? हा, आणि आपले गरम मसाला हे. ओके, गरम मसाला, बुक्की आणि खोबरं ह्याचा, आणि लसूण असेल थोडीशी. आलं लसूण. मस्त पैकी कड आलाय. आता किती वेळ लागेल याला अजून? झालंय ना. काय होत नाही त्याला. आता ताटात आपण जेवतोच ना. दुसरी घेतलं कमी करणार. एक 2 तासात एवढं उरकायचं मतलब काय? सामान उशीर आलं. सामान काढा ना, नको मसाला विसाला तरी करून झाला असता नाही काय? सामान तिकडे मसाला आला असता.